हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक मेनली फॉर दी बँक निफ्टी अनालिसिस, राईट? की बँक निफ्टीची अनालिसिस आपण कशा करू शकतो आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स ज्या आहेत त्या कशा आयडेंटिफाय करू शकतो. सो ते आता आपण डिस्कस करणार आहोत, राईट? सो पहिला जो कन्सेप्ट आपण बनवणार आहोत फ्युचर्स बिल्टअपबद्दल. त्याच्यानंतर जो आहे तो आपण निफ्टी बँक निफ्टीचा हे बँक निफ्टीचा मेनली आपण बघूया की बँक निफ्टीचा व्ह्यू काय आहे, बिल्टअप काय आहे, आणि त्याच्यानंतर थोडाफार टेक्निकल चार्ट आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीज आपण जनरली काय बनवू शकतो ते आपण डिस्कस करूया. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप तसं मी बघायला गेलो टेक्निकली प्रत्येक व्हिडिओजमध्ये असतेच ती कन्सेप्ट, कारण खूप सुंदर कन्सेप्ट आहे आणि खूप जास्त जी आहे ती यूज करू शकतो आपण अनालिसिससाठी. सो फ्युचर्स बिल्टअप कधी पण बघताना ना आपण 4 गोष्टी बघतो. ओके, लेट्स सी मी इथे फ्युचर्स बिल्टअप घेतोय. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप कधी पण आपण बघतो ना तेव्हा 2 कंपोनेंट घेतो, प्राईसचा आणि ओपन इंटरेस्टचा. ओके, आणि त्याचा जो दुसरा आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ओके, सो लेट्स अज्युम की 4 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे प्राईसवरती जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते पोझिशन्स ॲड करतायत हे आपल्याला समजतं लॉंग बिल्टअपमुळे. सेकंड जी आहे त्यामध्ये काय होतं की प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो जेव्हा प्राईस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातं त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग इज अ सिम्पल लाईक मी म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग, की कुठे प्रॉफिट बुक केला जातो. सो विल गेट टू नो. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपमध्ये काय होतं, प्राईस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. ओके, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, दॅट मीन्स की कुठे फ्रेश सेलर्स जे आहे ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. अँड लास्ट वन गोज अंडर दी शॉर्ट कवरिंग. सो शॉर्ट कवरिंगला प्राईसवरती येते, ओपन इंटरेस्ट खाली येतो. सो शॉर्ट कवरिंग. ओके, या सिम्पल कन्सेप्ट आहेत बिल्टअपच्या. लाईक एक छोटा रिकॅप देतो. पहिली गोष्ट काय होते, प्राईसवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग बिल्टअप. मीन्स व्हॉट इज नाईट फ्रेश बायर्स जे आहेत ते कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड, प्राईस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, सो दॅट कम्स अंडर दी लॉंग अनवाइंडिंग, म्हणजे प्रॉफिट बुकिंग कुठे आहे ते समजतं. त्याच्यानंतर जो आहे तो थर्ड कन्सेप्ट इज व्हॉट, प्राईस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. आणि लास्ट वन इज शॉर्ट कवरिंग, की प्राईसवरती, ओपन इंटरेस्ट खाली. ओके, नाव ह्याच्यामध्ये थोडंफार मी जर डिटेलमध्ये जायचं म्हटलं ना तर ह्याचं पण एक सायकल्स असतात, बिल्टअप सायकल्स. ठीक आहे, बिल्टअप सायकल्स असतात. सो बिल्टअप सायकल जनरली काय असतात की जो मी आता डेटा पॉईंट बोलले ना तो मी हिस्टॉरिकली बेसिस बघते की आज काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या आधी काय झालं, राईट? सो मी एक हिस्टॉरिकल बेसवरती बघतो इकडे, राईट? सो मार्केटवरती कसं जातो, लाईक दिस. मार्केट काही असा वरती जातो, बरोबर? सो सपोज मार्केट इथे बिकॉज ऑफ लॉंग मुळे वरती जात असेल आणि ते जो खाली येतो, यू कॅन सी या लेवलला जो खाली येतोय, दिस इज बिकॉज ऑफ दी अनवाइंडिंग सपोज. ओके, सो त्याला आपण म्हणतो एल आणि एल यू इज इक्वल टू अ बुलिश सायकल. ओके, की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल दॅट मीन्स की कुठेतरी बुलिश सायकल आहे. आणि तेच मार्केट खाली पडताना कसं पडतं, लाईक दिस, बरोबर? सो सपोज शॉर्टमुळे खाली पडते इथे आणि हा जो वरती येतोय, ओके, सपोज हा शॉर्ट कवरिंगमुळे वरती येतोय. ओके, सो एस आणि एस सी जेव्हा असतं त्याला आपण म्हणतो बेरिश सायकल, सॉरी. ओके, दॅट मीन्स जेव्हा जेव्हा लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल, आणि जेव्हा जेव्हा शॉर्ट कवरिंग सायकल असेल दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सायकल. ओके, सो सिम्पल आहे बघा. ह्याच्यात ना एक लॉजिक आहे की आपल्याला बघायचं बँक निफ्टी पहिला कसा मोमेंटम देतो. जर बँक निफ्टी खूप चांगली मोमेंटम पहिला देत असेल, सो व्हॉट आय डू, आय चेक द कन्सेप्ट ऑफ द बँक निफ्टी. कन्सेप्ट दिसेल ट्रेंड बघूया आपण इथे काय आहे. ट्रॅकवरती आलो, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती आलो, आपल्याला डिरेक्टली फ्युचर्स OI हिस्टॉरिकलवरती यायचं आहे. ओके, मी इथे येतो आणि बँक निफ्टी ओपन करतो. ओके, CL ओपन बँक. अरे क्रॉसच नाही झालं का ते, एक मिनटं.
बँक निफ्टी. ओके, नाव हा जो डेटा पॉईंट आहे ना, हा सिम्पली तुम्हाला फर्स्टली ह्याचा मी इंटरफेस एक्सप्लेन करतो, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तर टॉपला जो आहे तो तुम्हाला सर्च आयकन आहे, की जर तुम्हाला कोणता मॅन्युअली सर्च करायचं तर यू कॅन सर्च इट. नंतर चूज अ डेटमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की कोणत्या डेटपासून तुम्हाला पाहिजे. जसं 19 जून सिलेक्ट आहे, सो 19 जूनपासूनचा डेटा आहे हा. त्याच्यात OY ॲब्सोल्यूट OY आणि OY पर्सेंटेज आहे. ट्रू बिल्टअप इज अ कन्सेप्ट. त्याच्यानंतर जो ग्रीन बार्स तुम्ही बघता ना, हा ग्रीन बार्स हे सो हे आहेत लॉंगचे बार्स, की कुठे फ्रेश बाईंग जे होते ते होते, फ्रेश बार्स कुठे बिल्टअप लॉंग बिल्टअप क्रिएट करतात. ब्ल्यू जो बार आहे इकडे तो तुम्हाला सांगतोय लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग इज अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे प्रॉफिट बुकिंग आहे. रेड जो बार आहे तो तुम्हाला सांगतोय शॉर्ट बिल्टअपचा, की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत त्यांच्या पोझिशन ऍड करतायत. आणि हा जो SC हा जो आहे ना, हा SC आहे, मीन्स शॉर्ट कव्हरिंग, की ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं ते कव्हर कुठे करतात. नाव सिम्पल बघा, सिम्पल गोष्ट इकडे जर तुम्ही नीट पाहिलात ना, तर निफ्टी 19 जून पासूनचा जर मी डेटा पॉईंट बघितला तर ह्याला थोडं वरती घेतो मी. यू कॅन सी एकच मेजर शॉर्ट दिसतोय मला. मार्केट खाली आलाय, यू कॅन सी इथे मार्केट खाली आलंय, इथे पण मार्केट थोडाफार खाली आलंय, इथे पण थोडाफार खाली आलंय, पण इट इज बिकॉज ऑफ दी व्हॉट, बिकॉज ऑफ दी लॉंग अनवाइंडिंग. यू कॅन सी लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली आहे, पण 19 जून पासून जर मिळवलं तर एकच शॉर्ट आहे, राईट. आणि कंपॅरेटिव्हली जर मी बोललो तर लॉंग आणि अनवाइंडिंग थोडाफार जास्त दिसतं, आणि शॉर्ट कव्हरिंग पण आहे तो कुठेतरी आपल्याला जास्त बघायला मिळते. सो लॉंग अनवाइंडिंग सायकलमध्ये शॉर्ट कव्हरिंग आहे. दॅट मीन्स जो सायकल जो आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह सायकल आहे बँक निफ्टीचा, राईट. का? कारण जर मी फ्युचर्स बिल्टअपला बघायला गेलो लॉंग अनवाइंडिंग आहे, शॉर्ट कव्हरिंग पण आहे. शॉर्ट आहे पण एकच शॉर्ट आहे, विच इज फाईन, राईट. त्याचं जर मी ॲग्रेशन चेक केला ना, लेट्स सी मी ह्याचं ॲग्रेशन चेक करतो. ॲब्सोल्यूट OY वरती मी येतो इथे. ओके, यू कॅन सी ॲग्रेशन शॉर्ट बिल्टअप. हा ॲक्च्युअल ॲग्रेशन सांगतो की शॉर्ट किती क्रिएट झालेला आहे. किती क्रिएट झाले? 22,290चा. एकदम मायनर इम्पॅक्ट आहे, पण त्याच्या समोर बघा लॉंग अनवाइंडिंग आहे, शॉर्ट कव्हरिंग पण आहे. सो टेक्निकली बघायला गेलो तर बँक निफ्टीचा व्ह्यू थोडाफार बुलिश आहे, नॉट दॅट मच अग्रेसिव्ह, पण एक मॉडरेटली बुलिश मी म्हणू शकतो, राईट. एकदा आपण त्याचा टेक्निकल चार्ट ओपन करूया बँक निफ्टीचा. लेट्स सी, मी येतो आणि बँक निफ्टीचा टेक्निकल चार्ट ओपन करूया ऑन अ डेली टाइम फ्रेम. लेट्स सी. ओके, बँक निफ्टी डेली टाइम फ्रेमवर जर मी बघायला गेलो इथे, यू कॅन सी क्लिअर कट. थोडं हे डिलीट करूया आपण. ओके, जर तुम्ही ट्रेंड बघितला ना बँक निफ्टीचा, इट्स कॅन सी पॉझिटिव्ह आहे ह्या लेवलपासून. जरी मी मार्चपासून जरी बघितला, एप्रिल मार्चपासून जरी दिला, कॅन सी पॉझिटिव्ह बिल्टअप. थोडाफार इलेक्शनच्यामुळे थोडाफार इथे जो फॉल बघायला मिळतोय, पण विच इज एक अनसर्टनिटी आहे, पण नेट तुम्ही बोलला तर पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. इथे कुठेतरी जो आहे तो सस्टेन करतोय, राईट. आणि जो सस्टेन करतोय व्हाय, बिकॉज ऑफ दी सायकल. लॉंग अनवाइंडिंग आहे, पण एक मॉडरेट सायकल आहे आणि शॉर्ट बिल्टअपचं ॲग्रेशन आहे. सो टेक्निकली जरी मी इथे ट्रेंड लाईन जरी मार्क केली ना, तरी एक पॉझिटिव्ह मला एक मोमेंटम बघायला मिळेल, राईट. सो बँक निफ्टी मला काय दिसतं, एक पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आहे किंवा एक पॉझिटिव्ह बिल्टअपमध्ये आहे, बेस्ड ऑन 2 डेटा पॉईंट्स. कोणते 2 डेटा पॉईंट? एक फ्युचर्स बिल्टअप जो आता आपण बघितला, आणि सेकंड इज वॉट, टेक्निकल चार्ट, राईट. सो लेट्स अज्युम जर मला एखादी ट्रेड बनवायची असेल तर मी काय करू, आता जी एक्सपायरी आहे करंट मंथली एक्सपायरी, जर त्यात मला ट्रेड बनवायची असेल तर मला एक इम्पॉर्टंट लेवल दिसते बँक निफ्टीचा हा, राईट, जो करंटली त्याचा रेजिस्टन्स ॲज अ वर्क करतोय. 53,300 किंवा 53,400 सपोज मी एक रेजिस्टन्स लेवल पकडला, आणि माझा जो पहिला सपोर्ट आहे लेवलला तो हा लेवलच्या आसपास आहे. लेट्स सी, या लेवलच्या आसपास, विच इज अराउंड 51,900च्या आसपास, राईट. त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट आहे तो कुठेतरी इकडे येईल. हा सपोर्ट ब्रेक झाला तर विच इज आय कॅन सी एक मोठा फॉल बघायला मिळेल, बट त्याच्या आधी हे 2 सपोर्ट लेवल जरा ब्रेक करावं लागतील जर एक मोठा क्रॅश जर आपल्याला पाहिजे असेल तर. सो करंटली 51,900च्या आसपास मी म्हणू शकतो एक मोठा सपोर्ट आहे, आणि रेजिस्टन्स इज समवेअर अराउंड 53,300, राईट. सो एक रेंज आहे माझ्याकडे बँक निफ्टीची. लेट्स चेक दी ओपन इंटरेस्ट. आता बघा हा सगळा जो डेटा पॉईंट आहे ना, मी हा सगळा EOD बेसवर करणार आहे, नॉट इन अ लाईव्ह मार्केट. सो बराच टाइम आहे आपल्याकडे. ओके, नाउ यू कॅन सी द ग्रीन बार्स आर द रेजिस्टन्स, रेड बार आर द सपोर्ट्स, राईट. चेक करा इथे की जे ग्रीन बार्स आहेत ना, करंट एक्सपायरी 24 जुलैची एक्सपायरी तिकडे स्ट्रॉंग होतात. यू कॅन सी डार्क ग्रीन, दॅट मीन्स रेजिस्टन्स कुठेतरी स्ट्रॉंग होतोय. परत रेड बार जो आहे तो सपोर्टमध्ये जर बघायला गेलो तर खूप स्ट्रॉंग होतात. हाला की जर इकडे तुम्ही बघितलं तर इकडे अनवाइंडिंग बघेल दिसायला मिळेल तुम्हाला पुटमध्ये, कारण प्राइसच्या खाली ट्रेड करते, रेजिस्टन्स सपोर्टच्या आसपास नाही करत, त्यामुळे अनवाइंडिंग दिसते. पण मेजर सपोर्ट जर तुम्ही इथे बघितलं तर स्ट्रॉंग होते, राईट. सो कुठेतरी जो आहे तो पॉझिटिव्ह बिल्टअप आहे फ्रॉम बोथ साईड, रेजिस्टन्स आणि सपोर्ट साईड ऑप्शन्समध्ये.
आणि फ्युचर्समध्ये मला काय समजते की बिल्टअप पॉझिटिव्ह आहे. दॅट मीन्स जर मी रेंज बघायला गेलो तर मला ही एक रेंज मिळते 52,500ची आणि सपोर्ट जो आहे पहिला सपोर्ट जो आहे तो ऑप्शन्समध्ये बघायला मिळते 52,000चा आणि त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट जो आहे तो ह्या लेवलला आहे अराउंड 51,000चा राईट. सो मी काय करणार जर मला एखादा व्ह्यू बनवायचा बँक निफ्टीसाठी आय विल क्रिएट अ स्प्रेड. का कारण मला प्रेशर जो आहे तो दोन्ही साईडून दिसतोय आणि माझा व्ह्यू फ्युचर्स बिल्टअप मधून दिसतोय की पॉझिटिव्ह आहे. सो मी एक बुलिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार बेस्ड ऑन दी ऑप्शन्स कन्सेप्ट. सो इथे तुम्हाला ग्रीक्स मॅटर करतात. आता मला माहिती आहे माझा सेंटिमेंट बुलिश आहे पण मला होल्ड पण करायचं 24 जुलैपर्यंत. जर नाही मोमेंटम आली तर माझा लॉस जास्त नाही झाला पाहिजे, आली मोमेंटम चांगला प्रॉफिट झाला पाहिजे राईट. सो इकडे ऑप्शनचं लॉजिक आणि ऑप्शनचे ग्रीक्स. सो काय करणार मी अगेन थोडं आपण आता इथे डिटेली डिस्कस करूया. सो पहिली जी गोष्ट आपण बघणार आहोत ना लेट्स सी. ठीक आहे, कधीही स्ट्रॅटेजीज बनवताना स्ट्रॅटेजीजला 2 पार्टमध्ये डिवाइड करा. ओके, पहिली गोष्ट लेट्स सी. पहिला ट्राय करा की तुम्ही फार बाय एक्सपायरी आहेत का नियर बाय एक्सपायरी. सो लेट्स सी मी फार एक्सपायरी आहे. ओके, लाईक मोर दॅन 15 डेज बाकी आहेत. ओके, 15 डेज टू एक्सपायरी बाकी आहे. DTE लिहितो मी मोर दॅन 15 डेज आणि लेस दॅन 15 डेज टू एक्सपायरी. ठीक आहे. सो जेव्हा मी फार बाय एक्सपायरी असतो तेव्हा जो डेल्टा असतो तो माझ्या फेवरमध्ये असतो. का डेल्टा फेवरमध्ये असतो? डेल्टा इज सिम्पल वॉट चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. सो डेल्टा फेवरमध्ये असतो कारण फार एक्सपायरीला इट ॲक्ट लाईक ATM. ओके, जर कोणाला जाणून घ्यायचं असेल ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये तर रिक्वेस्ट करा कमेंट सेक्शनमध्ये, नक्की आपण ह्याच्यावरती इन डिटेल व्हिडिओ बनवू. पण डेल्टा ॲक्ट लाईक ATM, फार एक्सपायरी, सो डेल्टा फेवरमध्ये आहे. त्यानंतर वेगा. व्हॉट इज वेगा? वेगा इज अ इम्पॅक्ट ऑफ IV. माझा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा माझा प्रीमियम किती वाढणार तर वेगा मला सांगते. सो वेगा इज चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्होलॅटिलिटी. सो वेगा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे माझा कारण फार एक्सपायरीला इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जास्त असतो त्यामुळे वेगा इम्पॅक्ट आहे. थर्ड वन इज थीटा. आता बरेच लोक विचारतील सर थीटा कसा फेवरमध्ये आला. सर थीटा फेवरमध्ये नसतो पण थीटाचा जो इम्पॅक्ट असतो माझ्या पोझिशनवरती तो खूप मायनर इम्पॅक्ट असतो. ओके, थीटाची कॅरेक्टरिस्टिक आहे की प्रीमियम डिके करणं पण इम्पॅक्ट जो असतो तो खूप मायनर असतो त्यामुळे कुठेतरी मी म्हणू शकतो थीटा माझ्या फेवरमध्ये असेल. तो मी काय करणार इकडे ह्याचा एक हेडफोन आहे ना की ट्राय टू इनिशिएट अ डेबिट स्प्रेड. मी इथे जाऊन डेबिट स्प्रेड इनिशिएट करणार. कधी? जेव्हा मी फार एक्सपायरी असेल तेव्हा. डेबिट स्प्रेडमध्ये काय येतात? पहिला बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि बॅरिजसाठी काय बेअर पुट स्प्रेड. ओके, झालं. नंतर लेस दॅन 15 डेज. सिम्पल कन्सेप्ट आहे. लेस दॅन 15 डेजला काय आहे? ह्या तिन्ही ग्रीक्स मधली मेन ग्रीक माझ्या जी फेवरमध्ये असणार ती असणार माझी थीटा. का थीटा माझ्या फेवरमध्ये असणार? कारण थीटाचा जर तुम्ही ग्राफ नीट बघितलात ना लेट्स सी मी इथे ग्राफ ड्रॉ करतो. सपोज इथे 25 दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत, 15, 10, 5 दिवस बाकी आहेत. ओके, सपोज इथे प्रीमियम चालू आहे 200, 300, 400, 500 एक एक्झाम्पलसाठी. सो थीटाचा जो इम्पॅक्ट आहे ना तो फार एक्सपायरीला बघा असा मिळेल, हळूहळू डीके होते. पण जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी ना तेव्हा डायरेक्ट असा क्विक फॉल बघायला मिळतो. सो म्हणून मी म्हणालो जेव्हा तुम्ही फार बाय एक्सपायरी होणार तेव्हा थीटा तुमच्या फेवरमध्ये नसतो पण तुमच्या ओव्हरऑल बघायला गेलो तर पॉझिटिव्ह देतो कारण जर मोमेंटम आली तर तुम्हाला हे 2 ग्रीक्स पैसे बनवून देणार आहे. ही थोडीफार नेगेटिव्ह गेली तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असतात तेव्हा थीटा बघा खूप मोठा फॉल देतोय. सो व्हॉट विल डू विल गो विथ द क्रेडिट स्प्रेड. आता क्रेडिट स्प्रेड काय आहे? क्रेडिट स्प्रेड इज सिम्पल थिंग. तुम्ही जो आहे मार्केटमधून प्रीमियम जास्त स्वतःकडे घेताय. सो जेव्हा तुम्ही प्रीमियम घेता त्याच्यावरती थीटाचा इम्पॅक्ट भेटतो आणि जर थीटाचा इम्पॅक्ट मिळतो तर हळूहळू तो थीटा आहे तो तुमच्या खिशामध्ये येत राहणार. सो त्याचा एक पैसा तुम्हाला भेटत चालेल राईट. सो एक कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. सो बुलिशसाठी बुलपुट स्प्रेड. ओके, मेजर आहेत खूप स्प्रेड्स असे बघायला गेलो तर पण ह्या ज्या आहेत ना ह्या स्ट्रॅटेजीज खूप चांगल्या वर्क करतात. आणि बॅरीसाठी बेअर कॉल स्प्रेड. इन द मनी आपण ह्याच्या जनरली विकतो त्यामुळे प्रीमियम जो आहे तो आपण जास्त घेतो इकडे. ओके, आता हे कुठे बघून मिळतील आणि कुठे बनवायला मिळतील आपल्याला? इथे या ट्रेडिंगवरती, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या. ऑप्शन्स आर्किटेक्ट इज अ पेपर ट्रेडिंग टूल. तुम्हाला फक्त इथे यायचे तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवायचे आहेत. सो हा कुठे सजेस्ट नाही करत की तुम्ही जाऊन हेलेक्स बाय करा पण एक स्केलेटन जो आपल्याला पाहिजे असतो की बुल कॉल स्प्रेड कसं बनवतात की ॲट द मनी बाय करा, आउट ऑफ द मनी सेल करा. सो एक स्केलेटन तुम्हाला बघायला मिळतं.
ओके, लेट्स अज्युम मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड बनवते, मी इथे येतो बुलपुट स्प्रेडवरती क्लिक करतो. ओके, नाव जो काही इथे बघायला गेलात ना तुम्हाला, जी काही रिस्क रिवॉर्ड आहे किंवा जो काही तुमचा पेनल असेल ना, तुम्ही इथे स्वतः अनालाइज करू शकता. सपोज जर मी इथे बघितलं तर 1:1चा थोडाफार याने स्केलेटन बनवून दिला आहे. सो ट्राय टू गो विथ द 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेऊन. सपोज जर मी इथे आलो आणि आय लाईक टू गो विथ द सेल आणि थोडाफार जो आहे ना, थोडाफार मी मॉडरेटली बुलिश आहे निफ्टीला घेऊन, बँक निफ्टीला घेऊन. सो आय लाईक टू गो विथ सम बुलिश स्ट्रॅटेजी. बुलिश स्प्रेडमध्ये जाणार मी. ओके, ठीक आहे. सो जनरली जर तुम्ही इथे बघितलात ना, तर माझी जी एक्सपायरी पेनल लॉस आहे 579चा, जर मोमेंटम आहे तर 921चा आहे. सो 1:2चा कुठेतरी आपण क्रिएट केलाय आणि थोडाफार मी ह्याला बुलिश घेऊन चाललो आहे. का बुलिश घेऊन चाललोय? माझा व्ह्यू जो आहे बँक निफ्टीसाठी थोडाफार बुलिश आहे. सो आय लाईक टू गो विथ द बुलिश व्ह्यू. जर लॉस झाला, एका लॉटवर लॉस किती 579चा, प्रॉफिट झाला तर एका लॉटवर किती 921चा. सो मिळतात तर 1000 रुपये, जातात तर 500 रुपये. सो 1:2चा कुठेतरी रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. ह्याला आपण जर मल्टिपल बाय 10 लॉट्स केला तर यू कॅन सी मोमेंटम नाही आला तर 5000चा लॉस आहे, जर आला तर 10,000च्या आसपास 9,210चा प्रॉफिट आहे. राईट. जर तुम्हाला अजून समजलं की 2-3 दिवस अजून गेले आहेत, अजून 2-3 दिवस गेले, 3-4 दिवस गेले, एक्सपायरी आता 2-3 दिवसावरच आहे आणि मोमेंटम अजून जास्त आली नाहीये. सो ट्राय टू गो विथ द लॅडर. इथे जाऊन लॅडर बनवा, बुल कॉल लॅडर तुम्हाला इथे स्पेसिफिकली, किंवा ज्या सेलिंग जे तुम्ही केलं ना ते थोडाफार इथे वाढवू शकता. सो खाली पडली तर तुम्हाला लॉस मिळेल, जर वरती गेली तर मोमेंटम बघायला खूप चांगला मिळेल. सो यू कॅन ॲड इट. गरज नाही आहे प्रत्येक वेळी ॲड करायची, पण जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर सेल स्ट्राईक ॲड करा, कारण एक्सपायरीचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. जर डेबिट स्प्रेडला असाल तर लॅडर तुम्ही बनवा की फार एक्सपायरी आहे आणि हळूहळू तुम्ही नियर बाय एक्सपायरी येतात, सर बुल कॉल स्प्रेड बनवा, त्याच्यानंतर अजून एक वरती जाऊन सेल करा आणि त्याच्या जर तुम्हाला वाटलं असतं त्याच्यानंतर रेशिओ स्प्रेड कन्वर्ट करा किंवा लॅडरमध्ये कन्वर्ट करा, विच इज फाईन. जर रेशिओ आणि लॅडरवरती वेगळी व्हिडिओ पाहिजे कारण ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, सो कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की बनवू. पण करंटली जर माझा व्ह्यू असेल बँक निफ्टीसाठी तर मॉडरेटली बुलिश प्लस क्रेडिट स्प्रेड ही माझी जनरली स्ट्रॅटेजी असेल. आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल आणि इनफॅक्ट बघायला गेलो तर खूप सोपी कन्सेप्ट आहे. सो एकदा अप्लाय करून बघा. जर काहीही क्वेरीज असतील तर वरती नंबर दिला आहे सपोर्ट सेक्शनचा, सो एकदा कॉन्टॅक्ट करा आणि पेपर ट्रेड करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये 25 फ्री टूल्स आहेत, सो त्याचा ॲक्सेस मिळेल. सेकंडली अजून अशा आपण बऱ्याच कन्सेप्ट बनवल्या आहेत इन डिटेल. सो व्हिडिओ लायब्ररीची जी लिंक आहे ती डाउनलोड स्पेसिफिकली करा आणि किंवा त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही ॲक्सेस पाहू शकतात. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.